जे सभासद सभागृह बाहेर आहे त्यांनी ताबडतोब सभागृहामध्ये प्रथम या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध व फुले शाहू आंबेडकर या आपले जे आदर्श आहेत त्या आदर्शांचं पूजन आध्यात्मिक अध्यक्ष आदरणीय आणि ढोणे साहेब त्याचबरोबर नव्या नागपूर कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते पूजा होत आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण जागेवर सर्वांनी सामुदायिक दर्शन घ्यायचं आहे. आपण सर्वांनी हात जोडावा. सामुदायिक दर्शन आपण घेऊया. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि शिक्षापदं समादिशामि.
जे सदस्य बाहेर अजूनही थांबलेले आहेत आणि आम्ही लोकांकडे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. नव्यान अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी सोलापूर या संस्थेचे मुख्य प्रवर्तक माननीय प्रदीप कांबळे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक व सादर करावं. त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोलापूर जिल्हा उपनिबंधक या कार्यालयाचे आर्यन ढोणे साहेब यांनी अध्यक्षपद स्वीकारावं असं त्यांना विनंती करतो. शिंदे सरांनी सूचना मांडली त्याला मी सर्वांच्या वतीनं अनुमोदन देतो. आजच्या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे आर्यन ढोणे साहेब हे उपस्थित झालेले आहेत. मी आमच्या संस्थेचे प्रवर्तक व आमचे सल्लागार आदरणीय सर्वोत्तम रणशूर मामा यांना विनंती करतो की त्यांनी ढोणे साहेबांचा यथोचित सत्कार करावा. त्यानंतर संस्थेचे मुख्य प्रवर्तक आदरणीय प्रदीप कांबळे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रस्तावना व स्वागत करावं. आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिकारी श्री ढोणे साहेब हा म्हणजे प्रथम सत्र जे आहे ते सूत्रसंचलन करतात आणि त्यांच्या अधिपत्याखाली हा पहिला सत्राचा कार्यक्रम सुरू आहे. तर मी ढोणे सरांना विनंती करतो की प्रथम अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडीचा जो प्रस्ताव दिलेला आहे तो त्यांनी डिक्लेअर करावा आणि त्यानंतर मग पुढे नव्यान अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूर या संस्थेच्या आलेल्या सर्व सभासदांचे आणि नूतन संचालकांचे अभिनंदन. आणि सरकार कार्यालयातील तरतुदीप्रमाणे आज आपण संस्थेच्या पहिल्या सदस्यात उपस्थित आहात आणि आज रोजी संस्थेच्या पुढील कामकाज करण्यासाठी चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवडीची प्रक्रिया आपण आज पूर्ण करत आहोत. यासाठी माझ्याकडे फॉर्म आलेला आहे. चेअरमन पदासाठी श्री प्रदीप भीमराव कांबळे यांचा अर्ज आलेला आहे. त्यांचे सूचक आहेत डॉक्टर अविनाश घोरपडे आणि अनुमोदक आहेत श्री सर्वोत्तम रणशूर. त्यांचा अर्ज परिपूर्ण आहे आणि चेअरमन पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज झाल्याने नव्यान अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूर या संस्थेच्या पुढील कालावधीच्या चेअरमन पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज झाल्याने श्री प्रदीप भीमराव कांबळे हे चेअरमन म्हणून निवडून आल्याचे जाहीर करीत आहेत.
चेअरमन पदासाठी श्री अंबादास रामचंद्र कदम यांचे अर्ज आलेले आहे. त्यांचे सूचक आहेत श्री गौरव दत्तात्रय कंधारकर आणि अनुमोदक आहेत आबासाहेब बेताळ साबळे. यांचाही व्हाईस चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आलेला आहे आणि तो परिपूर्ण असल्याने तो मंजूर करून संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी श्री अंबादास रामचंद्र कदम हे निवडून आल्याचे घोषित केले. आता दोन्ही सर्वांनी नव्याला अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन केलेले आहे. नूतन चेअरमन माननीय प्रदीप कांबळे साहेब यांचा सत्कार संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मी करण्यासाठी दोन्ही सर्वांनी विनंती करतो की त्यांनी नूतन चेअरमन प्रदीप कांबळे साहेब यांचा सत्कार करावा. त्याचबरोबर नव्याला अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी आमच्या संस्थेचे सल्लागार तसेच मुख्य सल्लागार व्हाईस चेअरमन अंबादास कदम साहेब यांचे व्हाईस चेअरमनपदी निवड झालेले आहे. त्यांचे सत्कार दोन्ही साहेबांनी करावं अशी विनंती करतो. या संस्थेचे नूतन अध्यक्ष माननीय प्रदीप कांबळे साहेब जे बँक ऑफ इंडियामध्ये जनरल मॅनेजर महाव्यवस्थापन म्हणून घेतल्या झाले आणि त्यांनी सभा करायचं वसंत घेतलं. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या मनोगत प्राथमिक प्रभाषण यांना करावं. सर्वांना जय. तथागत गौतम बुद्ध, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले व बहुजनांच्या उद्धारासाठी झटलेले सर्व महान विभूती या सर्वांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आज नव्यान अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांची पहिली सर्वसाधारण सभा इथे संपन्न होत आहे. त्यासाठी लाभलेले अधिकारी माननीय श्री अध्यासी अधिकारी श्री आनंद ढोरे साहेब, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर, उपस्थित सर्व आदरणीय प्रवर्तक आणि संचालक वर्ग, नव्यान क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे आदरणीय सर्व सभासद, हितचिंतक, मित्रगण, पत्रकार, इतर अधिकारी, बंधू आणि भगिनी, आज या सभेत आपल्या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम संचालक मंडळ आणि सभासद त्यांचा मी ऋणी राहील की या ग्रुपमध्ये त्यांनी मला चेअरमन हे पद दिले गेलं आहे. त्याचा मी स्वीकार करतो आणि पुढील काळात या संस्थेचा कारभार योग्य पद्धतीनं करता येईल अशा पद्धतीनं कार्य करण्याची हमी देतो. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की वर्ष 2024 मार्च एप्रिल पासून निधी बँक अकाउंट काढायचा जो प्रयत्न
त्यानंतर मग बी प्लॅन सेकंड एक काहीतरी उद्योगातला असावा, त्या उद्देशाने पतसंस्थेचा विचार सगळ्या संचालकांनी केला. संचालक म्हणजे जे ऋषी ग्रुपचे मेन मेंटर आहेत, त्या लोकांनी हे सगळं निर्णय घेतला आणि एप्रिल मार्च पासून या प्रपोजलचा आपण कार्यवाही सुरू केली. हे करत असताना अनेक कागदपत्र जसं जसं PR ऑफिस आपल्याला गाईड करत होतं त्या पद्धतीने आपण करत होतो. आज खरं ह्या कार्यक्रमात त्यांचा उल्लेख करणं अतिशय आवश्यक आहे, कारण आज हे जे चित्र दिसतंय किंवा आपलं रजिस्ट्रेशन जे झालेलं आहे त्याच्यामध्ये महत्वाचं गायडन्स किंवा जो कार्यभाग त्यांचा सपोर्ट असे जुजगार साहेब, DDR ऑफिस आणि शिवशरण या दोघांच्या माध्यमातून वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन मिळत गेलं आणि कुठलीही कन्सल्टन्सी बाहेरची न घेता केवळ आणि केवळ DDR ऑफिसच्या सहकार्याने आपण ही संस्था उभी केली. मला वाटतं डोळे साहेब याला दुजोरा देतील की असं करण्याचं कदाचित धाडस्य फार कमी संस्थेकडे आहे किंवा नसतीलच, कारण प्रत्येक कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करायची म्हणजे त्याला कन्सल्टंट लागतो आणि कन्सल्टंटची फी बाकीचा खर्च हा विचारात केला तर ते बरंच मोठं खर्चाचा असा भाग आहे. पण त्या सगळ्या गोष्टीला फाटा दे DDR ऑफिसने आपल्याला जे काही सहकार्य केलं त्यामुळे हा आता दिवस उगवलेला आहे. त्यामुळे DDR ऑफिसचे किरण गायकवाड साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी यांचा मी संस्थेच्या वतीने आणि माझ्या वैयक्तिक वतीने मी फार आभार आहे आणि त्यांचा ऋणी आहे. तर तदनुसार आपण प्रस्ताव दाखल केला आणि 11 डिसेंबर 2024 ला आपल्याला आपली पतसंस्था नोंदणी करून त्याचं मंजुरीचं पत्र आपल्या हातात दिलं गेलं. तिथपासून आज सर्वसाधारण सभेची नोटीस इश्यू करून आज आपण इथे एकत्र जमलेलो आहोत आणि अशा पद्धतीनं आजच्या या उद्घाटन सोहळ्यामध्ये गेल्या 9-10 महिन्याचा जो काही कार्य होतं किंवा जे डेली आपली धडपड होती त्याला मूर्त स्वरूप आलं असं म्हणायला हरकत नाही. आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आपण आपलं ऍक्च्युअली वर्किंग जे आपलं हेड ऑफिस शिक्षक हाऊसिंग सोसायटीमध्ये आहे त्या ठिकाणी आपण सुरू करतोय. सध्या फर्निचरचं काम चालू आहे. कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर याचे सगळ्यांचे डीलिंग फायनल झालेलं आहे. तर पुढच्या 8 दिवसात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. ऑलरेडी आपला डाटा कॉम्प्युटराइज झालेला आहे आणि तो रेडी पण आहे. फक्त आपले हार्डवेअर आहे की सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संपूर्ण 2800 म्हणजे 2618 सभासदांचा डाटा त्याच्यामध्ये अपलोड होईल आणि वर्किंग करायला आपल्याला सुकर जाईल. अजून एक महत्वाची बाब म्हणजे ही जी पतसंस्था आहे फ्रॉम डे 1 पहिल्या दिवसापासून डिजिटल पद्धतीने आपण काम करणार. पतसंस्थेच्या मानाने हे अतिशय धाडसाचं आणि महत्वाचं पाऊल आहे असं मला वाटतं, कारण आपण पाहतोय की आजच्या युगात एवढा मोठा खर्च करणं आणि ह्या पद्धतीनं जाणं हे जरा खर्चिक आणि थोडं धाडसाचं ठरेल. पण केवळ आणि केवळ या 50 लोकांचा जो ग्रुप आहे त्यांचं जे काही सपोर्ट आहे त्या कारणास्तव ते शक्य झालेलं आहे. आणि ह्या सगळ्यांच्या मागे 2600 सभासद विशेषतः संपूर्ण बचत गट आणि त्यांची टीम हे जे आपल्याला सपोर्ट करत आहेत त्यामुळे हे शक्य झाले. पण आता हे झालं सुरुवात आणि डिजिटल प्लॅटफॉर्म आणि वर्किंग म्हणजे सभासदांना कमीत कमी श्रमामध्ये कमीत कमी वेळेमध्ये चांगली सेवा कसं देता येईल ह्या पद्धतीनं आपण इन्फ्रास्ट्रक्चर तो उभा करतोय. पण याच्यामध्ये सभासद आणि सभासदांनी कॅनव्हास केलेले नवीन मेंबर्स यांची फार मोठी जबाबदारी राहणार आहे. यापुढे सर्व सभासदांचा सहभाग आणि सहकार्य अतिशय मोलाचे आणि आवश्यक आहे. सर्वांनी बचत खातं उघडण्यासाठी मदत करणं आवश्यक आहे. बचत खातं उघडताना तुम्ही 500 रुपयापासून ते 5000 रुपयापर्यंत सहजपणे उघडू शकाल. तुम्हाला पैसे भरण्यास सध्या नॅशनल बँकेत आपण जर बघितलं 7-7.5% वर व्याजाचा दर नाहीये. इव्हन सिनियर सिटीजनला सुद्धा 7.5% मिळतो. तर त्यात आणि ह्या जवळजवळ 1.5-2% आपण फरक ठेवला आहे. उद्देश हाच आहे की आपली जी काय बचत
इतर सरकारी बँकांमध्ये आपण ठेवतो, पण ज्या वेळेला तुम्हाला गरज असेल किंवा तुमच्या नातेवाईकांना किंवा समाजातील बांधवांना गरज असेल त्यावेळेस निश्चितपणे ह्या नॅशनलाइज बँका किंवा सरकारी बँका या किंवा मोठ्या बँका आपल्याला पाहिजे त्या स्वरूपात मदत करत नाहीत. हा आपला अनुभव आहे. तर मी असं म्हणत नाही की तुमचे सगळे बचत तिथून काढून आपण इकडे आणावं, पण काही प्रमाणात तुम्ही इकडे शिफ्ट करावं की जेणेकरून तुमच्या बचतीचा फायदा कर्ज रूपाने समाजातल्या दुसऱ्या बांधवाला आपण देतोय. इथे सुद्धा आपण व्याजाचा दर अत्यंत अल्प ठेवलेला आहे. सोने तारण कर्ज आणि बचत गटाला कर्ज हे 2 प्रोडक्ट आपण सुरुवातीला सुरू करतोय आणि दोन्हीमध्ये आपण 12% द्यायचं ठरवलेलं आहे. बचत गटाला सध्या सरकारी बँक म्हणजे ग्रामीण बँक 13.5% देते, पण आम्ही 12% करून आम्ही तुम्हाला SMS पाठवू किंवा व्हॉट्सअपवर तुम्हाला डिटेल देण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही आणि आम्ही डिजिटली सतत एकमेकांच्या संपर्कात राहू आणि तुम्ही तशा पद्धतीनं संस्थेच्या पुढील कामकाजाविषयी आपलं कामकाज कसं चालणार आहे याच्याबद्दल एक थोडक्यामध्ये त्यांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. अतिशय पहिल्या दिवसापासून डिजिटायझेशन आपल्या होणार आहे. तेव्हा सर्व सभासदांना मी विनंती करतो की त्यांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे प्रमुख माननीय किरण गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांच्या आपण सर्वांनी टाळ्यावर स्वागत करावं. मी चेअरमन माननीय प्रदीप कांबळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यशस्वी सत्कार करावा. चळवळीमध्ये सर्व कार्यकर्त्यांमध्ये या सहकारी पतसंस्थेने प्रदीप भीमराव कांबळे यांचा परिचय करून देईल. कांबळे साहेबांचं शिक्षण BCom LLB स्पेशल आणि CAIIB ही जी CAIIB डिग्री आहे ती बँकेशी संबंधित ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट अशी ही पदवी आहे. त्यांचं जन्मतारीख 1/4/1960 आहे आणि बँक ऑफ इंडियामध्ये ते 22/4/82 पासून क्लर्क या पदावर जॉईन झाले आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांना परिचित आहे की तिथून त्यांचा जो प्रवास सुरू झाला तो प्रवास त्यांनी 31/1/2020 पर्यंत या बँकेमध्ये नोकरी केली आणि ते जनरल मॅनेजर या पदावरून रिटायर झाले. बँकिंग क्षेत्रातला अनुभव असलेला एक माणूस आज आपल्या पतसंस्थेचा अध्यक्ष बनतो ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. सरांनी झोनल मॅनेजर म्हणून रत्नागिरी आणि सोलापूर झोनमध्ये काम केलं. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की बँक अधिकाऱ्यांना संपूर्ण भारतभर फिरावं लागतं. त्यांनी विशेषतः महाराष्ट्र आणि छत्तीसगड या स्टेटमध्ये काम केलेलं आहे. दुसरे आपले साहित्यावर PhD मिळवणं तसं सोपं. त्यानंतर आपले संचालक ॲडव्होकेट प्रकाश मारुती कांबळे MA LLB MBA. विशेष सांगायचं म्हणजे मला आजच कळले की ते हिंदी पंडित आहे आणि ही माझ्यासाठी फार चांगली गोष्ट आहे. हिंदीचा माणूस म्हटलं की हिंदीवाल्याला थोडा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 36 वर्षे त्यांनी काम केलं आणि निवृत्त होताना ते मुख्य प्रबंधक म्हणून निवृत्त झाले. बँकेच्या अनुषंगाने कर्मचारी संघटना, कामगार संघटना आणि सामाजिक चळवळीमध्ये त्यांचे योगदान आहे आणि आता ते एक यशस्वी वकील आहे सोलापूरच्या कोर्टामध्ये आणि या क्षेत्रामध्ये ते वकिलीचं काम करत आहे. त्यानंतर आपले पुढचे संचालक आहेत डॉक्टर अविनाश श्रीपती घोरपडे. MBBS डिप्लोमा अनेस्थेसिया वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी
35 वर्षे सेवा केली. 2022 साली ते गौरव दत्तात्रय पंधारकर फायनान्शियल ॲडवायझर फ्रॉम लास्ट 10 years, MBA फायनान्स पुणे युनिव्हर्सिटी आणि म्युच्युअल फंड, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स याच्यामध्ये त्यांची एक्सपर्टी आहे. मी आपल्याला अगदी काय गुंतवणुकीबद्दलचं योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला योग्य पथावर घेऊन जाणारा असा एक मार्गदर्शक माणूस या पतसंस्थेमध्ये आपल्या बरोबर आहे. ही सुद्धा आपल्यासाठी गौरवाची बाब. आता मी आपल्याला अशा एका आमच्या संचालकाची ओळख करून देणार आहे की ज्याच्याशिवाय कुठलंही काम आमचं होतच नाही. आणि असा माणूस म्हणजे रत्नदीप नागनाथ कांबळे. गेल्या 30 वर्षापासून मी त्यांना आर्यन म्हणून ओळखतो. या माणसाचं वृक्ष सामाजिक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत आणि शाक्य सामाजिक नव्या आपण कोऑपरेटिव्ह सोसायटी दुसऱ्या सत्राला त्यांनी सुरुवात करतात. मीडिया ऑफिसचे मुख्य प्रबंधक आदरणीय विनंती करतो की त्यांनी सोसायटीचे इथं समोर फलक आहे इथं समोर उद्घाटन त्यांनी करावं इथे समोर वर 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 ठेवा. या संस्थेचं उद्घाटन आदरणीय किरण गाय सभासद झालेले आहात त्याबद्दल मी सर्वांचं अतिशय मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना सप्रेम देवी प्रणाम करतो. या ठिकाणी मी फार वेळ थांबणार सहकार्य लाभलेलं आहे. त्याच्या पाठीमागे किरण गायकवाड साहेबांच्या सारख्या कर्तव्यदक्ष आणि बुद्धिमान अधिकाऱ्याची एक प्रकारचा विचार त्या ठिकाणी त्या ऑफिसमध्ये रुजलेला आहे आणि सर्वच्या सर्व लोक त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहे. सर, आम्हाला असं वाटतं हा जो समूह या ठिकाणी जमलेला आहे तो आम्हाला 5-15 लोकांच्या मुळे जमलेला नाहीये. तर आमच्याकडे अहोरात्र कष्ट करणारे 15 ते 25 ते 30 कार्यकर्ते आमच्याकडे राबणारे कार्यकर्ते मिळाले. मला असं वाटतं की त्या कार्यकर्त्यांचा सत्कार तुमच्या हस्ते व्हावा आणि आज आपण फक्त चहासाठी या ठिकाणी जमलो होतो. पण डॉक्टर गायकवाड सरांचं जे भाषण आहे तीच आपल्याला फार मोठी मेजवानी असणार आहे. आपण सर्वांनी ते अतिशय मनन करावं, त्याचं ऐकावं अशी मी विनंती करतो. खूप लांबून आपल्याकडे सभासद आलेले आहेत. पंढरपूर, माळशिरस, अक्कलकोट या बार्शी या सगळ्याकडून आकाशवाणीमध्ये मोठ्या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. बहुजन विचारमध्ये ते सभासद आहेत. अतिशय सक्रियपणे त्यांनी जवळपास 100 सभासद त्या संस्थेचा संगोपाल माने ते जिल्हा परिषदेकडे शिक्षक आहेत. त्यांनी सुद्धा मोहोळ आणि सर्व आहेरवाडी वगैरे या परिसरातून त्यांनी 100 कार्यकर्ते त्यांनी सभासद आपल्या संस्थेसाठी बरेच सभासद मिळवून दिलेले आहेत. त्यांचा सत्कार त्या ठिकाणी होता आहे. मंदाकिनी शिंगे या न्यू बाजारपेठ रमाबाई आंबेडकर नगर या परिसरामध्ये बचत गट चालवतात. त्यांनी सुद्धा खूप महिलांना त्यांनी सभासद करून दिलेले आहे. त्यांचा सत्कार साहेबांनी करावा असे मी त्यांनी. हेमा वाघमारे आयरवाडी आणि मध्ये खूप मोठं काम केलेलं आहे आणि त्यांचाही सत्कार करावा असं मी त्यांनी.
कल्पना सुरवशे आंबेडकर निवडणूक या परिसरामध्ये जवळपास 10 गटचे आपण काढलेले आणि जवळपास 500 सभासद या महिन्यात व्ही.डी. गायकवाड बहुतेक विचारांचे उपाध्यक्ष व्ही.डी. गायकवाड साहेब यांनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्यांनी आमचे सभासद त्यांनी मिळवून दिलेले आहे. त्यांचाही सत्कार गायकवाड साहेबांनी करावा असं मी त्यांना राहुल कांबळे सर राहुल कांबळे टी.डी. गायकवाड सर डॉक्टर टी.डी. गायकवाड आहेत का? त्याचबरोबर या ठिकाणी एवढा खुलासा करून ही जी संस्था आहे या मोठी वाढ होईल या शंका आहे. बँकिंग मध्ये बऱ्याचशा वेळा संचालक मंडळाला शिकवण्याची गरज राहते की बँकिंग काय आहे. कारण कसं आहे की पतसंस्था ज्या ठिकाणी पतसंस्था फायनान्स झाल्या त्या ठिकाणी आपण एक नवीन रोपटं लावतोय. कुठलीही वृक्ष लागवड करताना तर ते स्वतः कुठं धरतं आणि त्याच्यामुळे जमिनीला जपडून राहतात आणि वाढायला सुरुवात करतात. हे 2 वर्ष खूप गरजेची असतात. तशीच कुठलीही संस्था तशीच आहे सुरुवातीला. कारण आपण एखादा उद्देश घेऊन चालत असतो त्या उद्देशाची पूर्ती होण्याच्या दृष्टीनं पहिले 2-3 वर्ष तुमच्याबद्दलचा विश्वास वाढला पाहिजे. तुमच्याकडे बघण्याची लोकांचा दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे. याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. संस्था ज्या पतसंस्थांचं बऱ्याचशा वेळा लोकांकडे बघितलं तर त्यांना एक वाटतं की यांच्यामध्ये ठेवी ठेवाव्या का नाही ठेवा हा पहिला प्रश्न असतो. कारण ज्या बाहेर बघतो आपण त्याच्यामध्ये लोकांसाठी दाते बनवलं अन्यथा तुमच्याकडं पैसे येणार नाही. त्याच्यामुळे एक आहे की पहिल्याच सर्वसाधारण सभेच्या वेळी हा विचार करायचा की आपण प्रत्येक वेळी नफ्यात कसे राहू याचा विचार झाला पाहिजे. त्याच्याबरोबरच मग त्याच्यानंतर समाजकार्य आहे. त्याच्याबरोबर आपल्या सभासदांचे हित जोपासता आलं पाहिजे. आपल्याला या सर्व गोष्टी आपण त्याच्या माध्यमातून करू शकतो. त्याच्यामुळे नफा सगळ्यात महत्वाचा. दुसरी गोष्ट याच्यामध्ये की संस्था चालवताना बरेचशा अडीअडचणी येतील त्या मात्र त्या वेळी निरसन झाल्या पाहिजे. बैठका घेणं गरजेचं आहे. तुमच्या सभासदांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग जर वाढला तरच याच्यामध्ये फायदा मिळेल. लोक आपल्याबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोनाची वाढ या पतसंस्थेच्या माध्यमातून जर एकदा पैसा तुमच्याकडे यायला लागला तर संस्था बरेचसे वेगवेगळे उपक्रम राबवू शकेल आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून ही संस्था सर्व संचालक किंवा बॉडीमध्ये सर्व संचालक आहेत ते मोठ्या वेळेने सांगतो. शशिकला सावंत कल्पना सुरवशे या सर्व महिलांचं मी या ठिकाणी त्यांच्या कामाबद्दल या ठिकाणी त्यांचे आभार मानतो आणि हा सरकारचा कार्यक्रम या ठिकाणी मी डॉक्टर अंगद मोठे यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आज मला आभार प्रदर्शन करण्यासाठी दिलेला आहे. तर बराच वेळ आपण बघितला की या कार्यक्रमामध्ये निर्जीव माध्यम